सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगोलकर गवडी वस्ती तरंगेवाडी डिजिटल जंगल क्लासरूम मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे। सांगोला मुख्यालयापासून 23 किलोमीटर अंतरावर असणारे तरंगेवाडी हे गाव जवळा ते घेडी रस्त्यावर बरोबर मध्यावर वसलेले। याच रस्त्यालगत असणाऱ्या तरंगेवाडी ग्रामपंचायतच्या दक्षिण दिशेला 4 किलोमीटर अंतरावर असणारी आमची सांगोलकर गवडी वस्ती शाळा मुख्य रस्त्यापासून कॅनल फाट्याने कच्च्या रस्त्याने 4 किलोमीटर प्रवास करत आपल्याला शाळेकडे जाता येते। सध्या 65 विद्यार्थी पटसंख्या असणारी ही शाळेच्या आजूबाजूला 15 ते 20 वस्ती आहे। सन 2001 साली शिक्षक श्रीमंत गावडे यांनी स्थापन केलेली ही वस्ती शाळा एकही विद्यार्थ्यांचे आई वडील शासकीय नोकरीत नाही। शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी अशा ग्रामीण पार्श्वभूमीतील पालकांची ही मुले। शाळेतील शिक्षक कुशालदिन शेख यांनी कोरोना काळात स्वखर्चातून 4 लाख रुपये खर्च करून रवींद्रनाथ टागोरेच्या निसर्गाच्या सहवासातील शांतिनिकेतन शिक्षण पद्धतीवर आधारित निसर्गाच्या सानिध्यात बसून शिक्षण घेत असल्याची विद्यार्थ्यांची मानसिकता निर्माण व्हावी यासाठी डिजिटल जंगल क्लासरूमची निर्मिती केली गेली। चला तर मग पाहूया निसर्गाच्या सानिध्यात शिक्षण घेत असलेले अत्याधुनिक डिजिटल जंगल क्लासरूम। ही डिजिटल जंगल क्लासरूम शाळा, त्या शाळेमध्ये अशा पद्धतीची विद्युत दिव्यांची रोषणाई केलेली, पाने, फुले, फळे अशा पद्धतीनं कृत्रिमरित्या लावलेले आहेत। वर्गाची रंगरंगोटी केलेली आहे। पेक्षा जास्त त्यानंतर खाली अशा पद्धतीनं हार्ड मॅट हातरण्यात आलेले आहेत। आहूजा साऊंड सिस्टीमच्या साहाय्याने वर्गामध्ये जंगलातील कृत्रिमरित्या पाऊस, वारा यांचा आवाज काढला जातो, जेणेकरून विद्यार्थ्यांना आपण जंगलामध्ये आहोत याची जाणीव निर्माण होते। अशा पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेऱ्याची निगराणी खाली या ठिकाणी ही दुसरा सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आलेला आहे। इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल बोर्डवर काही विद्यार्थी अभ्यास करतात, काही विद्यार्थी लॅपटॉपवर वर्ड एक्सेल मध्ये टाईप करतात व वरच्या वर्गातले विद्यार्थी खालच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना शिकवतात। त्यानंतर वरच्या वर्गातले विद्यार्थी खालील वर्गातल्या विद्यार्थ्यांना एक्सेल मध्ये शिकवण्याचे काम करतात। या शाळेतले काही विद्यार्थी हे शाळेमध्ये मोबाईल उपलब्ध आहे आणि या मोबाईलच्या साहाय्याने आपल्या साथीदाराला शिकवण्याचे काम करतात। काही विद्यार्थी शाळेमध्ये अशा पद्धतीचं ग्रंथालय तयार करण्यात आलेले आहे। त्या ग्रंथालयामध्ये पुस्तके घेऊन हे विद्यार्थी वाचन करतात। अशा पद्धतीने काही विद्यार्थी
ग्रंथालयामधील पुस्तके वाचतात. हे विद्यार्थी वाचन करतात. अशा पद्धतीने खिडक्यांना पडदे. डिजिटल जंगल क्लासरूममध्ये विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळच्या चांदणे तारे यांची फिलिंग निर्माण व्हावी यासाठी लेझर लाईटचाही वापर करण्यात आला आहे. आनंददायी डिजिटल जंगल क्लासरूममुळे विद्यार्थ्याच्या गुणवत्तेत सुद्धा बदल घडून आला आहे. डिजिटल मॅथ्स गेमचा वापर केल्यामुळे या शाळेतील पहिलीपासूनचे विद्यार्थी कोटीपर्यंत संख्या वाचतात. 45 कोटी 17,962 वाचून दाखव. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी, 10 कोटी, 45 कोटी, 5,17,962. हो गणगर. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी, 10 कोटी. वाचून दाखव. 35 कोटी, 21,04,470. त्याचप्रमाणे डिजिटल इंग्लिश गेमचा वापर केल्यामुळे या शाळेतील दुसरी पासूनचे विद्यार्थी सुद्धा स्खलित वाचतात. स्वाती शरद खताळ, इयत्ता दुसरी. अहमद काका, आय वेंट अ सेट ऑफ crayons. Do you have it? Shopkeeper, yes I do. Ahmad, have mean colors are there in a set. Shopkeeper, tell Ahmad, how much does it cost? Shopkeeper, 20 rupees. Ahmad, please give me. माझे नाव तुटकी संतोष खांडेकर, इयत्ता दुसरी. अभय, want am I thinking of interior to please Bhushan, can you give me a clue? Abhay, yes you may ask me question. Bhushan, is it red? Abhay, yes it is red. Bhushan, do. डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरामुळे या शाळेतला विद्यार्थी सुद्धा आज तंत्रस्नेही विद्यार्थी बनला आहे. या शाळेमध्ये वार्षिक नियोजन तंत्रस्नेही घटकाचे केले जाते आणि यामध्ये दर आठवड्यातील एक दिवस मराठी डिक्शनरी वापरणे, पासपोर्ट साईजचे फोटो तयार करणे, PDF तयार करणे, व्हॉट्सअप स्टिकर तयार करणे, QR कोड तयार करणे हे घटक शिकवले जातात. तर चला तर मग काही तंत्रस्नेही घटक विद्यार्थ्यांकडूनच समजून घेऊया. एक, फोटोचे आकर्षक कोलाज तयार करणे. नमस्कार, माझे नाव श्रेयश दत्तात्रय खताळ. आज मी तुम्हाला सांगणार आहे फोटोचा कोलाज कसा करायचा. तर प्ले स्टोअरवर जायचे. प्ले स्टोअरवरून कोलाज मेकर हे ॲप डाउनलोड करायचे व त्याच्यावर क्लिक करायचे. इथे कोलाज हा शब्द कुठे आहे ते पाहायचा व त्याच्यावर क्लिक करायचे. इथे आपल्याला फोटोची निवड करायची.
मी फोटोची निवड केली व इथं आपल्याला लोएट येतो, याची निवड करायची. मार्जिन वाढवायचं व कमी करायचे आहे. व बॉर्डर ह्याच्यात आपल्याला कलर बदलता येतो. मला हा कलर पसंत आहे म्हणून मी हा घेतला. आता आपण फ्रेम घ्यायची. फ्रेम आपल्याला कोणती पाहिजे ते ह्याच्यात दिसत आहे. मला ही फ्रेम आवडली, मी ही घेतली व आता सेव्ह करायचे. इथं व्हॉट्सअपवर जायला ही दिले आहे व्हॉट्सअप. व्हॉट्सअपवर जायचे. आपल्याला कोणाला पाठवायचे आहे ते ह्याच्यात पाहायचे. पाठवाया इथं क्लिक करायचे व पाठवला. यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करणे व त्याची लिंक तयार करणे समजून घेऊया. नमस्कार, माझे नाव ऋतुजा निवृत्ती बनकर. मी आज तुम्हाला यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करून लिंक व्हॉट्सअपला कशी पाठवायची हे सांगणार आहे. त्यासाठी आपण यूट्यूब ॲपला क्लिक करायचे आहे. केल्यानंतर सगळ्यात खाली वर्तुळाच्या अधिक चिन्हावर क्लिक करून आपल्याला जो व्हिडिओ पाहिजे आहे तो व्हिडिओ घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनला दाबून क्रिएट अ टायटल मध्ये जाऊन आपलं नाव टाकायचे आहे. मराठी गोष्ट. ॲड डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन इयत्ता 4थी बॅग घ्यायचे. आता बॅग घ्यायचे आहे. पब्लिक विजिबिलिटी मध्ये जाऊन पब्लिक सर्वांना दाखवायचं असेल तर पब्लिक, तुम्ही ज्यांना लिंक दिली आहे त्यांना दाखवायचं असेल. अनसिलेक्टेड प्रायव्हेट, आपल्यालाच फक्त बघायचं असेल तर प्रायव्हेट, पब्लिक. आता बॅग घेऊन तुम्हाला कमेंट्स ऑन ठेवायचे असेल तर ऑन, नसेल तर ऑन ठेवायचे. आता बॅग घेऊन नेक्स्ट दाबायचे. तुम्ही जर यूट्यूबवर लहान मुलांसाठी व्हिडिओ बनवत असाल तर येस, नसेल तर नो. आता अपलोड व्हिडिओ करायचा आहे. यू मध्ये आपला व्हिडिओ अपलोड होत आहे. युअर व्हिडिओ मध्ये जायचं आहे. आपला जो व्हिडिओ अपलोड झाला आहे त्या व्हिडिओच्या 3 टिंबांना क्लिक करून शेअर व्हिडिओ करायचे आहे. त्यानंतर कॉपी लिंक करून बॅग घ्यायचे आहे. त्यानंतर व्हॉट्सअपवर जाऊन आपण ज्यांना लिंक पाठवणार आहोत त्यांना त्यांच्या नंबरला क्लिक करायचे. कॅप्शन येऊपर्यंत थांबायचे आणि नंतर पेस्ट करायचे. पेस्ट केल्यानंतर सेंड करायचे आहे. धन्यवाद. आम्ही तंत्रस्नेही विद्यार्थी या यूट्यूब चॅनेलला नक्की भेट द्या, अवश्य भेट द्या. पुस्तकातील QR कोड तयार करणे व QR कोड स्कॅन करणे समजून घेऊया. शरद कथा. मी तुम्हाला पुस्तकातील QR कोड कसे तयार करायचे हे सांगणार आहे. तरी पहिल्यांदा प्ले स्टोअर मध्ये जायचे. प्ले स्टोअर मध्ये जाऊन QR कोड जनरेटर नाव टाकायचे आणि इन्स्टॉल करायचे. पहिल्यांदा TT ॲक्शन मध्ये जाऊन URL करायचे. हिट्सअप खुडायचे. पुन्हा मिमी करून व्हॉट्सअप मध्ये जायचे. आपल्याला व्हिडिओ घ्यायचा. आपण व्हिडिओ कॉपी केलाय. QR कोड मध्ये जाऊन URL ला दाबून पेस्ट करायचं. तरी आपल्याला इथे स्टिकर आहे. स्टिकर आहे तर आपल्याला इथे कोणता स्टिकर घ्यायचा आहे तो तुम्ही स्टिकर घेऊ शकता. तरी आम्हाला हा स्टिकर पाहिजे. तर तुम्हाला इथे कोणता कलर हवा तो तुम्ही घेऊ शकता. आम्हाला हा कलर हवा. तरी तुम्हाला इथे कोणता स्टिकर हवा तर आम्हाला हा स्टिकर हवा.
मग तिथे गोल चक्रामध्ये जाऊन इमेज फॉर्मॅटमध्ये JPG करायचं आणि मॅजिटिव्हमध्ये 512 करायचं. मग बॅक घ्यायचं. पुन्हा इथे आपला QR कोड झालेला दिसतो. आपल्याला QR कोड कोणत्या प्रकारचा करायचा आहे तर इथे सर्व प्रकार आहेत. मग इथे आपण सेव्ह टू गॅलरी करायचे, सेव्ह करायचे. पुन्हा वर जायचे. माय नंबर पुन्हा या QR कोडला दाबून धरायचे. 3 टिंबाला शेअर करायचे. पुन्हा इथे आपल्याला QR कोड दिसतो. तरी आपल्याला इथे व्हिडिओ आलेला दिसतो. धन्यवाद. डिजिटल जंगल क्लासरूमला तत्कालीन शिव माननीय श्री दिलीप स्वामी साहेब यांनीही भेट दिली. सर्वांच्या वतीनं मला तुम्हाला अभिनंदन करतो. मुद्दा मार्ग या ठिकाणी आता माकाळे सर म्हणले की सगळे फाउंडेशन जरी असले जिल्हा परिषदचे आहेत की मला माहित जरी असलं तरी मी मुद्दाम यासाठी बोलवलं की हे स्प्रेड झालं पाहिजे. जिल्हा परिषदचा म्हणजे फक्त ऑफिशियली उपक्रम होता कामा नाही. विजिट दिली, रेकॉर्डला नोंद केली, शेरी पुस्तकात मार्क भरून लिहिलं आणि गेलं आणि सगळं जय हिंद जय महाराष्ट्र असं होता कामा नाही. याच्यातून काय आपल्याला घेता येईल का म्हणून एक प्रतिनिधी स्वरूपामध्ये काही अधिकारी, काही शिक्षक, काही शिक्षिका, काही ऑफिसी मंडळी घेऊन आपण या ठिकाणी आलो. तत्कालीन शिक्षणाधिकारी माननीय श्री संजय राठोड साहेब यांनी डिजिटल जंगल क्लासरूमला सदिच्छा भेट दिली. तुमच्या दृष्टीने कदाचित वाईट झालं असेल ते पहिले 8 दिवस तरी तुम्हाला वाईट वाटलं, परंतु या 2 लोकांच्या दृष्टीनं ते खूप महत्वाचं होतं. आणि बदली कन्सेप्ट ही पण आहे की एखाद्या शिक्षकाने आपली जवळची कला हे दुसऱ्या ठिकाणी पण त्यांनी दाखवावी. एकाच गावाचं भलं होऊ नये, एका शिक्षकामुळे एकाच गावाचं भलं होऊ नये, 4 गावाचं भलं व्हावं. सामाजिक व शैक्षणिक जाणीव ठेवून शिक्षक शेख यांनी कोरोना काळातील घर खर्चाला 15,000 रुपये ठेवून राहिलेले 6 लाख रुपये खर्च शाळेत केला. 1,40,000 रुपये किमतीचे लॅपटॉप, प्रोजेक्टर, आहूजा साऊंड सिस्टीम, 2 साऊंड, 3 माईक व इयत्ता 1ली ते 7वीचे ई-लर्निंग सॉफ्टवेअर घेतले. त्यानंतर कोरोना काळात 1,70,000 रुपये किमतीचे विद्यार्थ्यांना अँड्रॉइड मोबाईल, सिम कार्ड, रिचार्ज व प्रत्येक विद्यार्थ्याच्या मोबाईलवर त्या वर्गाचे ई-लर्निंग सॉफ्टवेअर देण्यात आले. त्यानंतर डिजिटल जंगल क्लासरूम करण्यासाठी हार्ड मॅट, विद्युत दिवे, कृत्रिम झाडांची वेली, पाने, फुले, फळे, प्राणी, वर्गाची रंगरंगोटी व वर्गात 2 CCTV कॅमेरे बसवण्यात आले. विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागावी यासाठी 50,000 रुपये किमतीची 1,000 पुस्तकाचे ग्रंथालय निर्माण केले
त्यानंतर दूरवरून चालत येणाऱ्या 4 मुलींना 30,000 रुपये किमतीच्या सायकली देण्यात आल्या. पर्यावरण संवर्धनासाठी मुख्याध्यापक यांच्या वाढदिवसानिमित्त 50,000 रुपये किमतीचे 501 5 जिल्हा परिषद शाळेतले मिळून विद्यार्थ्याकडून वटवृक्षारोपण करण्यात आले. आणि त्यानंतर ते झाडे जगवणाऱ्या 21 विद्यार्थ्यांना 21,000 रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य बक्षीस देण्यात आले. याप्रमाणे लॉकडाऊन काळातील 6 लाख रुपये पगार खर्च करूनही शेवटी अत्याधुनिक इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल बोर्डचे स्वप्न शिक्षक कुशालदीन शेख याचे अपूर्णच राहिले. म्हणून सन 2023 मध्ये शिक्षक शेख यांनी तालुका सोसायटीतून कर्ज काढून शिकवण्यासाठी 2 लाख रुपये किमतीचे स्वखर्चातून इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल बोर्ड घेतला. आणि अशा पद्धतीने स्वखर्चातून 2 लाख रुपये किमतीचे इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल बोर्डचे उद्घाटन माननीय उपशिक्षणाधिकारी जावीर साहेबांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षक कुशालदीन शेख यांनी राज्यातील शिक्षक तंत्रस्नेही व्हावे यासाठी सुरू केलेली काही उपक्रम पाहूया. राज्यातील शिक्षकांना डिजिटल क्लासरूमचे महत्त्व पटवून देऊन आतापर्यंत 9,000 पेक्षा जास्त शाळा डिजिटल केल्या. 3 दिवसीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीच्या आतापर्यंत 315 कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. तंत्रस्नेही शिक्षक बनण्यासाठी राज्यातील शिक्षकासाठी 1 दिवशी 470 कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. आजपर्यंत राज्यातील प्राथमिक व माध्यमिक असे 73,769 शिक्षकांनी कार्यशाळेचा लाभ घेतला. कार्यशाळेत शिक्षक व विद्यार्थ्यांना वृक्षारोपणासाठी आवाहन करून राज्यातील आतापर्यंत 38,000 वृक्षारोपण करण्यात आले. शिक्षक कुशालदीन शेख यांना मिळालेल्या पुरस्काराच्या 71,000 रुपये रकमेतून त्यांच्या जन्मगावी 3,500 वृक्षारोपण लवकरच करणार आहेत. शाळेचे मुख्याध्यापक श्री सुहास कुलकर्णी सर यांचे मनोगत. नमस्कार, मी सुहास कुलकर्णी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगोलकर गवळी वस्ती. आमच्या या शाळेत गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या संकल्पनेतून साकारलेली निसर्गातील शाळा या संकल्पनेवर आधारित डिजिटल जंगल क्लासरूम ही अभिनव कल्पना राबवण्यात आलेली आहे. कोरोनाच्या कालावधीनंतर शिक्षणाची रुची विद्यार्थ्यांमध्ये कमी झाल्यामुळं आमच्या शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री कुशालदीन शेख सर यांनी स्वतः 4-4.5 लाख रुपये खर्चून या संकल्पनेची निर्मिती केली. आणि यामुळे या डिजिटल जंगल क्लासरूममुळे आज आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी तंत्रस्नेही झाले आहेत. लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाईल यावर विविध संकल्पना राबवून ते आपल्या अध्ययनामध्ये रुची वाढवत आहेत. यामुळं विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत सुद्धा भर पडली असून मुळात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत खूप मोठी लक्षणीय सुधारणा झाली आहे. त्यामुळं पालकांमध्ये एक वेगळा उत्साह, एक वेगळा आनंद या संकल्पनेतून आहे. ही डिजिटल जंगल क्लासरूम ही संकल्पना थेट निसर्गाशी नातं सांगणार असल्यामुळं या शाळेचं कौतुक सगळीकडे होत आहे. तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी श्री सुयोग नवले साहेब यांचे मनोगत. मी सुयोग बाळासाहेब नवले, प्रभारी गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती सांगोला. जिल्हा परिषद सोलापूर येथील मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम साहेब व प्राथमिक शिक्षणाधिकारी आदरणीय कादर शेख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बेस्ट प्रॅक्टिसेस हा उपक्रम राबवलेला जात आहे. त्यामध्ये सांगोला तालुक्यातील सांगोलकर गवळी वस्ती ही 1ली ते 7वी शाळा आहे. तिथे एकूण 65 विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत. येथील तंत्रस्नेही शिक्षक कुशालुद्दीन शेख यांनी स्वतः 4 लाख रुपये खर्चून जंगल क्लासरूम ही थीम राबवलेली आहे. या जंगल क्लासरूममध्ये पूर्ण क्लासरूम जंगलासारखी बनवलेली आहे आणि तिथे सर्व इंटरॅक्टिव्ह बोर्ड, लॅपटॉप, तंत्रस्नेही
विद्यार्थी घडवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी तिथे उपलब्ध असून ह्या सर्व गोष्टीचा वापर करून तेथील सर्व विद्यार्थी तंत्रस्नेही झालेले आहेत आणि जंगलाच्या म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये शिकून काय आनंद मिळतो आणि त्याचं महत्त्व विद्यार्थ्यांना एवढं रुजलेलं आहे त्यांच्या मनामध्ये की तेथील सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक वडाचं झाड लावून पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावलेला आहे. अशी ही आमची नाविन्यपूर्व सांगोलकर गवळी वस्ती शाळा असून येथे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत आहे. धन्यवाद. शाळेचा उपक्रमशील शिक्षक स्टाफ धन्यवाद.